UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। महाराष्ट्र विधानसभेसाठी 16 नोव्हेंबरला मतदान। शरद पवारांचं वय 85, त्यामुळे 85 आमदार निवडून आणू, रोहित पवारांचं वक्तव्य। काँग्रेसच्या बैठकीत पटोलेंना सीएम करण्याची मागणी। मुख्यमंत्रीपद न मिळाल्यास हिसकावून घेऊ, विकास ठाकरे आक्रमक। तर पटोलेंना मुख्यमंत्री केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अतुल लोढणेंचा निर्धार। काँग्रेस चेहरा देणार असेल तर समर्थन देऊ, ठाकरेच म्हणाले। मात्र मुख्यमंत्रीपद हिसकावून घेऊ असं वक्तव्य करून पटोलेंना अडचणीत आणू नये, संजय राऊतांचा विकास ठाकरेंना सल्ला। कार्यकर्ते आणि नेत्यांना वाटलं आपल्या पक्षाचा सीएम हवा, मात्र मुख्यमंत्रीपदाचा निर्णय दिल्लीत। नाना पटोलेंची प्रतिक्रिया। महायुतीतून अजित पवारांना दूर रोखण्याचा कार्यक्रम सुरू, संजय राऊतांचा आरोप। तर अजितदादा, फडणवीस आणि शिंदेच चांगलं बॉन्डिंग आहे त्यांचं, किरण लहामटेंचं उत्तर। विधानसभा निवडणुकीनंतर प्रत्येक पक्षाकडून मुख्यमंत्रीपदावर दावा होणार, पण मुख्यमंत्री शिंदेच असायला हवेत ही आमची मागणी, शहाजी बापू पाटलांचं विधान। महायुतीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री कोण होणार यापेक्षा विरोधी पक्षनेता कोण होणार याची चर्चा करावी, बाळासाहेब थोरात यांचा टोला। उपोषणाच्या 7व्या दिवशी जरांगेंची तब्येत बिघडली, संभाजीराजे आज जरांगेंना भेटणार, मराठा आरक्षणावर चर्चा होणार। सकल मराठा समाजाकडून आज अहमदनगर, नांदेड, परभणीत बंद, मनोज जरांगे पाटलांच्या बेमुदत उपोषणाला पाठिंबा। धाराशिवमधील मराठा क्रांती मोर्चाचा हैदराबाद गॅझेटला विरोध, मराठा म्हणूनच आरक्षण देण्याची मागणी। तर कुणबी नोंदींसंदर्भात हैदराबादेतून धाराशिवमध्ये दस्तऐवज आणले। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक, कोल्हापूर, नाशिक आणि बारामतीमध्ये आंदोलन। तुम्हाला मंत्रिपद मिळालं तर मी राजीनामा देईन, मला मंत्रिपद मिळताना आमदाराकडून धमकी, त्यांनाच आता सिडकोचं अध्यक्षपद। संजय शिरसाट यांचं नाव न घेता गोगावलेंचा गौप्यस्फोट। राज ठाकरेंची आज मनसे नेते आणि सरचिटणीसांसोबत बैठक, अमित ठाकरेंच्या उमेदवारी संदर्भात चर्चा होण्याची शक्यता। चिपळूणमध्ये ठाकरे गटाच्या भास्कर जाधवांकडून शरद पवारांचं स्वागत, तर काल विक्रांत जाधव आणि अजित पवारांची भेट। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।